जालन्यामध्ये विवाहितेने 2 चिमुकल्यांसह विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। घनसावंगी तालुक्यामधील सिद्धेश्वर पिंपळगाव येथील ही घटना असून यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे आणि शेतामध्ये जाऊन येते असं म्हणत विवाहिता आपल्या 2ही मुलांसह घरातून बाहेर पडली आणि तिने थेट आत्महत्या केली आहे। दरम्यान महिलेने आपल्या मुलांना घेऊन आत्महत्या का केली हे अद्यापही समजू शकलेलं नाहीये। बातमी पाहतोय जालन्यामधून। विहिरीमध्ये उडी घेऊन या विवाहितेनं चिमुकल्यांसह आत्महत्या केलेली आहे। जालन्यामधून आपण ही बातमी पाहतोय। आत्महत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। जालन्यामध्ये विवाहितेने 2 चिमुकल्यांसह विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। घनसावंगी तालुक्यामधील सिद्धेश्वर पिंपळगाव इथं ही घटना घडलेली आहे आणि त्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे। शेतामध्ये जाऊन येते असं म्हणत विवाहिता आपल्या 2ही मुलांसह घरातून बाहेर पडली आणि तिने थेट आत्महत्या केल्याचं समोर आलंय, उघडकीस आलंय। दरम्यान महिलेने आपल्या 2ही मुलांना घेऊन आत्महत्या का केली हे अद्यापही समजू शकलेलं नाहीये। हा त्या व्यक्तीचा फोटो आहे जिने आत्महत्या केली आणि तिची 2 मुलं होती, लहान होती, मात्र या मुलांना घेऊन तिने आत्महत्या केली आहे। अधिकचा तपशीलवार आमचे प्रतिनिधी गौरव आपल्यासोबत आहेत। गौरव, आत्महत्या केल्याचं कळतंय, पोलिसांच्या तपासामध्ये काय माहिती समोर आलेली आहे? अगदी खरे शब्द आपण जर पाहायला गेलं तर ही सदरची घटना जी आहे ती जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातील सिद्धेश्वर पिंपळगाव येथे घडलेली आहे। आपण जर पाहायला गेलं तर एका विवाहितेने आपल्या 2 चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची ही धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे। आपण जर पाहायला गेलं तर मी शेतात जाऊन येते असं म्हणत या विवाहितेने आपल्या 2 चिमुकल्यांना घेऊन ती विहिरीजवळ गेली आणि विहिरीत आधी चिमुकल्यांना विहिरीत फेकले, त्यानंतर स्वतः विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केलेली आहे। आपण जर पाहायला गेलं तर ही धक्कादायक घटना जी आहे ही आज उघडकीस आलेली आहे। या विवाहितेचं नाव सविता संतोष खरात, वय 25 वर्ष, तर 2ही मुलांचे नाव भावेश आणि आबा असे आहे। आपण जर पाहायला गेलं तर ही धक्कादायक घटना घडल्यामुळे जालना जिल्ह्यात एकच खळबळ उडालेली आहे। नेमकं विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या का बरं केली हे अद्याप समजू शकलेलं नसून तीर्थपुरी पोलिसांनी या प्रकरणातील तपास जो आहे आता सुरू केलेला आहे। दरम्यान माहिती घेत राहू गौरव, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। बातमी पाहत होतो जालन्यामधून।